नमस्कार मंडळी, कशा आहात आपण सगळे? आय होप सगळे कुशल मंगल असाल. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की माझं लॅपटॉप आणि मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे एडिटिंग करण्यामध्ये थोडं मला इश्यू येत आहे. त्यामुळे मी सध्या जे आहे एक मिनी ब्लॉगच बनवत आहे पुन्हा एकदा. आणि माझं नाव अविनाश जाधव, यूट्यूब चॅनलचं नाव द जाधव. तर आज आपण प्रवास करणार आहोत आमच्या नवीन फॉर्च्युनरमध्ये. खूपच एक्साइटमेंट आणि खूपच मजा येत आहे नवीन फॉर्च्युनर चालवण्यामध्ये. तर आज आपण चाललो आहे बाय बेलापूर मार्गे खंडेरायाच्या टेम्पलला, आणि ते म्हणजे आहे जेजुरी. तर आज आपण दर्शन घेणार आहोत खंडेरायाचं. तर चला मग आपण जाऊया जेजुरीला. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत दर्शन घेऊ शकता. असं आमचं ॲक्च्युली आमचं कुलदैवत असल्यामुळे आम्ही खूपच वेळा जेजुरी जातच असतो. पण हा ट्रॅव्हल ब्लॉग जो आहे बाय बेलापूर मार्गे जो जेजुरी मी चालू आहे, हा मी पहिल्यांदा बनवत आहे. ॲक्च्युली मोठा ब्लॉग बनवण्याचीच इच्छा होती माझी, बट काय करू शकतो, थोडं एडिटिंग आणि लॅपटॉपचा इश्यू असल्यामुळे मिनी ब्लॉगच करायचा आहे. तर चला मग मी घेऊन चालतो तुम्हाला पुढच्या प्रवासात. मंडळी, किती काही वेळा आपण ऐकलं असेल की 9 लाख पायरी गडाला, हो गाण्यामध्येही ऐकलं असेल. तर याचा विषय असा आहे की या पायऱ्या बांधण्यासाठी 9 लाख दगड वापरण्यात आले होते. यामुळे याचा उल्लेख 9 लाख पायरी म्हणून केला जातो. म्हणजेच मंदिरात जाण्यासाठी 9 लाख नव्हे तर 385 पायऱ्या लागतात. पाहू शकता आपण श्री मार्तंड देवस्थान जेजुरी पूर्व दरवाजा, म्हणजेच हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याचप्रकारे पायऱ्यांचा जो विषय काही वेळा 400 किंवा 450 सुद्धा संबोधले जाते. तर हा जो आहे मित्रांनो जेजुरी गडावरील परिसर, म्हणजे जर वरतून आपण पाहिलं तर अवतीभोवतीचा जो सुंदर असा परिसर आहे जेजुरी गडाचा, तो तुम्हाला इथून पाहायला दिसतो. सुंदर असा नजारा वरतून तुम्ही पाहू शकता. जिथे बघाल मित्रांनो तिथे तुम्हाला भंडारा उधळताना दिसण्यात येईल. भंडाऱ्याला इथं खूप महत्त्व आहे. खऱ्या मनाने भावभक्तीने श्रद्धा कराल तर तुमचं सोन्याहूनही पिवळं होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे सोन्याची जेजुरीही काही वेळा म्हटलं जातं. शिव शंभूच अवतार, देवा तूच मल्हार, भैरवनाथाच अवतार, देवा तूच मल्हार, उधली तो देवा भंडार, करुणी तुझा जागर, वाजवी तो देवा संबळ, मांडुनी तुझा. शिव शंभूच अवतार, देवा तूच मल्हार, भैरवनाथाच अवतार, देवा तूच मल्हार, उधली तो देवा भंडार, करुणी तुझा जागर, वाजवी तो देवा संबळ, मांडुनी. तर मित्रांनो, आहे सेकंड फ्लोअरवरती लिफ्ट जवळचा प्रवेशद्वार, म्हणजे लिफ्ट जवळचा बाह्य भाग. इथे 3 लिफ्ट दिलेले आहेत. इथे कसं असतं मित्रांनो, जो की तुम्हाला दिली जाते, कार्डवाली की दिली जाते, ती तुम्हाला लिफ्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला शो करायची आहे, स्कॅन टाईप. तेव्हा ती तुम्हाला बरोबर तुमच्या सेकंड फ्लोअरवर जो रूम नंबर तिथे घेऊन जाईल. नाही तर तुम्ही सेकंड किंवा फर्स्ट दाबल्यानं तुम्ही होऊन चुकीच्या फ्लोअरवर सुद्धा जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमची की स्कॅन करायची असते. आणि मग इतरनं मी तुम्हाला घेऊन चालतो बघा आता स्विमिंग पूलच्या परिसरात. बघा इकडनं सरळ बाहेर आलो होतो आपण. तर हा जो आहे सेकंड फ्लोअरवर आहे, आणि तिकडे बघा समोर जो आहे स्विमिंग पूल आहे. तर मग मंडळी, हॉटेल नोव्होटेल 5 स्टार हॉटेल जे आहे, आता त्याच्या सेकंड फ्लोअरवरती माझा रूम आहे, रूम नंबर 217, आणि त्याकडेच मी आता चाललो आहे. तर मी पुढे चाललो आहे, माझा रूम थोडासा पुढे आहे याच लाईनीमध्ये. तर मंडळी, सुंदर असं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही गेलो स्टे करण्यासाठी. आणि पुण्यामधील 5 स्टार हॉटेल, गुगललाही तुम्ही सर्च करू शकता हॉटेल नोव्होटेल. तर एक 5 स्टार हॉटेल आहे. तर मी विचार केला तुम्हाला छोटा रूम टूरसुद्धा करवतो. त्यामुळे मी तुम्हाला टूर करवतो रूमची. पहा रूम, सुंदर असं वॉशरूम, आणि हा आहे
बेड सुंदर असा. तर मित्रांनो, मी माझ्या लास्ट मिनी ब्लॉग्समध्ये सुद्धा सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये स्टे करण्याचं ठरवता तेव्हा तुम्हाला इथे काही आणण्याची गरज नाही. फ्रीज छोटा तुम्ही बघितलाच असेल, पाण्याची बॉटल होती. तुम्हाला ड्राय मिल्क पावडर, कॉफी, शुगरपासून म्हणजे तुमचं ब्रश, शेविंग किट, म्हणजे नाही त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं भेटतात. म्हणून तुम्हाला काही आणण्याची गरज नसते इकडे. तर मग मंडळी, ही आहे आमच्या रूमची स्पेशियस अशी बाल्कनी. नर्सरीसुद्धा इथे उभारली आहे. आणि मित्रांनो, रूमच्या समोरून बरोबर मला जो नजारा भेटलेला आहे तो म्हणजे असा आहे की समोरून बरोबर मेट्रो जाते आणि मी तुम्हाला ते नंतर दाखवेनच. तर हे पाहू शकता तुम्ही, नर्सरी जी आहे इथे उभी केलेली आहे, सुंदर अशी नर्सरी. आणि हा हॉटेलचा बाह्य भागातील नजारा, किती सुंदर असा नजारा आहे. मित्रांनो, या स्विमिंग पूलच्या सरळ लेफ्ट साईडनी तुम्ही गेलात तर तिथेच माझा रूम आहे, जो मगाशी मी तुम्हाला मेट्रोबद्दल सांगणार होतो. आणि ती बघा मेट्रो चाललेली आहे. हे माझ्या रूममधून सुद्धा तुम्हाला दिसलं असतं, पण मी स्विमिंग करत होतो, तुम्हाला लाईव्ह भेटलं त्यामुळे मी तुम्हाला सरळ दाखवलं. कधी गेला हॉटेल नोव्होटेलला तर नक्की जा, फन करा, एन्जॉय करा मित्रांनो. तर मग मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा हा छोटासा मिनी व्लॉग मुंबई टू जेजुरी, अर्थात येथे आपण पुणेसुद्धा ॲड करू शकता. मंडळी, मला करायचा एन्जॉय, त्यामुळे हा व्लॉग मी इथे थांबवतो. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की.